वर्षभरात एसटीने घेतले 287 बळी। एसटी महामंडळाकडे सध्या 14,061 गाड्या आहेत। अपघातातील मृतांची संख्या 2023 मध्ये एसटीच्या प्रवाशांची 21 आणि एसटी कर्मचाऱ्यांची 8 आणि पादचारी माणसांची 57 आणि अन्य 201 असे एकूण 287 एसटीने बळी घेतलेत। संपूर्ण व्हिडिओ बघा। दुसरी एसटीची मोठी बातमी अशी की एसटीतील 30 संघटना पण एक संघटना अशीही निघाली की त्या संघटनेचा सरचिटणीस लाखभर कर्मचाऱ्यांसाठी 15 दिवसापासून उपाशी आहे आणि बाकी 29 संघटनाचे नेते पोटभर खाऊन ढेकर सुद्धा देत नाहीत। द ग्रेट सतीश मेटकरी सच्चा कामगार नेता असे एसटी कर्मचाऱ्यांचे मत आहेत। मंडळी पूर्ण व्हिडिओ बघा। एसटीची आणखी एक मोठी बातमी अशी की 1996 पासून 2012 पर्यंत या कामगार संघटनेने मिळवून दिलेले तुटपुंजे भत्ते पुढील प्रमाणे आहेत। रात्रपाळी भत्ता ₹6 ते ₹8.5, प्रतीक्षा भत्ता ₹7 ते ₹9.5, धुलाई भत्ता ₹7 ते ₹9, पार्सल भत्ता ₹2 ते ₹3, सिलाई भत्ता ₹14, प्रवास भत्ता ₹2 अशा प्रकारे कामगार संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांना भत्त्यांमध्ये वाढ मिळवून दिलेली आहे। एसटी महामंडळातील स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेने एक माहिती पत्रक जारी केले। हे पत्रक अशा प्रकारे आहे। आपण हे पत्रक व्हिडिओ थांबूनही वाचू शकता। व्हिडिओ संपूर्ण बघा। दुसरी मोठी बातमी अशी की कामगार हितासाठी एकत्र या, सतीश मेटकरी सेवा शक्ती संघर्षाच्या उपोषणास एसटी कामगार सेनेचा पाठिंबा। कामगार हितासाठी त्यांच्या प्रश्नासाठी आपले स्वार्थ बाजूला ठेवून संघटना एकत्र आल्या तर कामगारांचे भले करण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील कामगारांनी एकत्र येऊन उपोषणाचा लढा बळकट करण्याचे आवाहन सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सतीश मेटकरी यांनी केले। दरम्यान मेटकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आंदोलनास महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने पाठिंबा दिलाय। माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की एसटी कामगारांना 7वा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा व मन मोठं करून चांगली बातमी लवकर द्यावी। मंडळी व्हिडिओ आवडल्यास सर्वांना शेअर करा। धन्यवाद।